कधी नक्की गावच्या लीग मध्ये या खेळाडूंना सुरुवात केली. रायझिंग खेळाडू आहे वाडा टेनिस मध्ये. वेल डन परफॉर्मन्स. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी दिलं जातं. मॅन ऑफ द मॅच. वेल डन. त्यानंतर फॅन्टसी केक शॉप या ठिकाणी मात्र दिले जाते. स्वप्नील जाधव यांच्या शुभ हस्ते संगदीप मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सापरून टीम प्लेयर. त्यानंतर योगेश जाधव यांच्याकडून स्पोर्ट वॉच अजून एक चौथा गिफ्ट हॅम्पर आहे. वेल डन संगदीप. अजून एक पाचवं गिफ्ट हॅम्पर आहे. गोड पान 12 मिठा पान इम्रान भाबे यांच्याकडनं. वेल डन संगदीप. त्यानंतर अजून एक गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट तसौफजी भुरे उपसरपंच ग्रामपंचायत वडोली यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच टी शर्ट शेख सर यांच्या शुभात दिला जाते. अजून एक गिफ्ट हॅम्पर आहे. त्यापुढील 6वं गिफ्ट हॅम्पर ते म्हणजे गॉगल या ठिकाणी मात्र दिला जात आहे. वेल डन मॅन ऑफ द मॅच. स्पोर्ट गॉगल आकर्षक मात्र या ठिकाणी पाहू शकताय. लकी ड्रॉ सुद्धा यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आहे लाला भुरे यांच्याकडनं. संगदीप कडे आपण जाऊया. हर्ष दोंडो सौरभ अडकमोळ महेश जाधव साहेब कुडूस आणि मंचावर यावं. प्लीज वेलकम हर्षजी होंडो सौरभ अडकमोळ व WCA उपाध्यक्ष महेश जाधव साहेब प्लीज वेलकम. संगदीप कडे मी नक्कीच जाईन. संगदीप मोठी स्पर्धा आहे. 51,000 पारितोषिक डिंग डॉंग वडोली ट्रॉफी 2024. आपण रायझिंग खेळाडू आहात. आपलं पूर्ण नाव काय? संगदीप जाधव पूर्ण माझं नाव आहे. संगदीप जाधव एक नवा खेळाडू WCA मध्ये वाडा टेनिस मध्ये पाहायला मिळतोय. पहिलीच माझी SRK नारे समेत होती. अप्रतिम बॉलिंग आपण केली तर 2 चेंडू 2 धावांची मॅच आपण काढून दाखवलेली आहे. तुला शुभेच्छा असल्या मॅच करिता. आयोजन तुला कसं वाटतंय? आयोजन मला खूप चांगलं वाटतंय आणि इथल्या अंपायरिंग पण खूप चांगले आहे आणि सगळं चांगलं आहे इथे. तुझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा बघितलं आपण तर क्रिकेटला सुरुवात कुठून झाली? माझ्या लाईफ मध्ये पहिली सुरुवात माझी म्हणजे गावावरूनच झालेली आहे. तिथेच केलेलं आहे मी जास्त. गाव लीग मध्ये आपली सुरुवात झाली. वाडा टेनिस मध्ये तुला कुठला खेळाडू आवडतो? वाडा टेनिस मध्ये शुभम पाटीलच आपले. क्या बात आहे. शुभम पाटील सापरोंडे खेळाडू लेदर सुद्धा खेळू टेनिस मध्ये आवडता खेळाडू. वेल डन संगदीप. बेस्ट ऑफ लक. जाऊया मॅच कडे. ती जोडली जाते आमचे मित्र स्वप्नील जाधव. धन्यवाद सूरज सर. खूप चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. तर पुन्हा एकदा मी थँक्यू बोलतोय. पुन्हा एकदा विनंती आहे डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लब कडनं WCA चे उपाध्यक्ष महेश जाधव साहेब आपण मुख्यमंचावर यावं. स्टार क्रिकेटर हर्षद होंडो, स्टार क्रिकेटर सौरभ अडकमोळ, WCA सदस्य विनंती आपण व्यासपीठावर यावं. डिंगडॉंग वडोली ट्रॉफी मध्ये आपलं हार्दिक अधिक स्वागत. हॅलो. तर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचे आहेत. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचे आहेत. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची नोंद असू द्या. तर अल्मान संघाला इथे मात्र 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल कारण 2 खेळाडू त्यांच्याकडे कमी आहेत. तर दरम्यान आपण पाहताय डिंगडॉंग वडोली आयोजित वडोली ट्रॉफी आजचा हा पहिला दिवस. तर दरम्यान मैदानामध्ये चालू असलेली लढत आपण पाहताय प्रेक्षकांच्या भेटीकरिता एक मोठी आणि तगडा मुकाबला. एका बाजूला असतील आराध्या स्पोर्ट अल्मान आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय FDC कुडूस. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवून द्यायचा आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय क्रिकेट जगतातील एक मोठं नाव अर्थात दीपेश घोलप. लेजंड क्रिकेटर अर्थात महेशजी भोईर यांना सुद्धा विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. महेशजी भोईर. तर क्रिकेट जगतातील एक मोठं नाव नक्कीच दीपेश घोलप यांना आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहताय. तर कुडूस संघाकडनं सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतायत. स्ट्राईक एंडला फलंदाज असेल पंकज तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय शैलू. अशी जुगलबंदी. पहिलाच चेंडू मात्र सिली पॉइंटच्या दिशेमध्ये चेंडूला कट केला गेला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू
इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू मात्र दन 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 करत निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. येतोय डावाचा पहिला चौकार. वरुण पंडित तर इथे मात्र चौकारानं संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जात आहे. धावांचा श्री गणेश केला जाईल. संघाचा धाव फलकचा विचार केला गेला तर मात्र शून्यावरनं पुढे सरसवले जात आहे, ते म्हणजेच 4. षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र पुनःच एकदा सॉफ्ट हँडने खेळून काढला जातोय. सिली पॉइंटच्या दिशेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेपेक्षा जास्ती काही डेड बॉल आहे का? इथे मात्र पंचांकडनं डेड बॉलचा इशारा येतोय. धावफलकाचा विचार केला गेला तर एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा अर्जित केल्या जातात, त्या म्हणजेच बिनबाद 4. यावेळी मात्र चेंडू निघून जाईल आउट ऑफ पार्क, सीमारेषा पार. येतोय षटकार. इथे मात्र खरपूर समाचार घेतला जातोय. गोलंदाज दीपेश घोलपेचा पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी आपण पाहताय. नक्कीच पंकज याच्याकडनं 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 10. यावेळी मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा कमबॅक केला जातोय. गोलंदाज दीपेश याच्याकडनं शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली कमी घेतली आणि निघून गेला सरळ विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये. निर्धाव असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होती. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 10. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन केलं जात आहे. नक्कीच पूर्णपणे जकडून ठेवलं जात आहे. जागच्या जागेवर मात्र उभं केलं जात आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पुनश्च एकदा स्विंग अँड मिस. इथे मात्र निगाय काही पे निशाणा काही पे. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. नक्कीच मोठा फटका मारण्याचा मनसुबा बनवला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू बॅक टू बॅक, मला वाटतं 3रा चेंडू निर्धाव स्वरूपात. यावेळी मात्र नक्कीच शॉर्ट पिच पद्धत चेंडू इथे मात्र शरीरावर जाऊन आदळला जातोय. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय, ते म्हणजेच दुहेरी आकड्यावर 10. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. ऐकूया एक मधुरमय संगीत. कमॉन डीजे. क्रिकेट जगतातील आणखीन एक मोठं नाव अर्थात महेशजी भोईर आमच्यापर्यंत जोडले जात आहेत. त्यांचंही राष्ट्रवादी चषक वाडा या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब नक्कीच त्यांच्या नावावर आला होता. त्यांना मात्र त्या ठिकाणी बाईक हे पारितोषिक त्यांच्या नावावर नक्कीच दिलं गेलं होतं. तर दरम्यान मैदानात वळूया पुन्हा एकदा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय बाबू. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर बाबू. तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय शैलू. बघूया कुठल्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जाईल, कुठल्या प्रकारचा चेंडू हाताळला जाईल बाबू याच्याकडनं. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. तर इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता.
आणि मी तर नक्कीच म्हणेन क्रिकेट जगतात चुकीला माफी नसते. दिशे से भटके तो मिल जाएंगे फटके, त्या पद्धतीचं प्रात्यक्षिक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पहिलाच चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा हाताळला गेला होता, त्याला मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरनं भिडकावून दिलं होतं सरळ 6 धावांकरिता. इथे मात्र संघाचा धावफलकाचा विचार केला गेला. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये सेम रिझल्ट आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार. दीवाना बोले तर इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूवर मोठे प्रहार केले जात आहेत. दोन्ही चेंडूंचा विचार केला गेला तर फुलटॉस पद्धतीचे चेंडू जरूर हाताळले गेले होते. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू हाताळला गेला होता, परंतु यावेळी कुठल्याही प्रकारचा फायदा घेता आलेला नाहीये. मी तर म्हणेन चांगल्या प्रकारचा कमबॅक केला जातोय. तिसरा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 22. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं निघून जाईल. सीमा रेषा पार षटकार. जर विचार केला गेला तर मात्र आतापर्यंत या षटकाची 4 चेंडूंचा खेळ समाप्तीस येतोय. 4 चेंडू मध्ये जवळजवळ 3 मोठे प्रहार केले जात आहेत. संघाचा धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक मात्र झपाट्याने वाढले जाईल. धावफलकाचा धावा जोडल्या जात आहेत 28. पूर्णपणे हावी दिसतोय शैलू. 4 चेंडू मध्ये जवळजवळ 18 धावा खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज बाबू याच्याकडनं बघूया षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा बाबू सज्ज होतोय. यावेळी मात्र जोरकस मारला जातोय. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सुरेख अशी चेंडू फेक आणि मला वाटते एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे. आणि धाव फलकाचा विचार केला गेला तर धाव फलक 29. अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय पंकज. अंतिम चेंडू खेळण्याकरता सज्ज होईल. बघूया यावेळी मात्र अप्रतिम चेंडू हाताळला गेला होता. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि 2 षटक समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा अर्जित केल्या जात आहेत. धावफलकाचा विचार केला गेला तर मात्र 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 30 या धावसंख्येवर. खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतायत पंकज आणि शैलू यांच्याकडनं. शैलू याचा विचार केला गेला तर मात्र वैयक्तिक 19 धावांची खेळी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत तर त्याची साथ देतोय पंकज. वैयक्तिक 10 धावांची खेळी करताना दिसतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पुन्हा एकदा पाहताय पंकज याला. तर गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश घोलप. वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक हाताळण्याकरिता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा असेल. 10-12 पावलांचा असं रनअप. बघूया कुठल्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल. यावेळी मात्र आल्या स्वागत केले जाते. चेंडूला भिडकावून दिले सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा रेषा पार येतोय षटकार.
विचार केला गेला तर अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. अंतिम चेंडूवर काय घडेल काय बिघडेल बघूया. अंतिम चेंडू खेळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होतोय साजिद. यावेळी मात्र चेंडूला सन्मान दिला जातोय. सॉफ्ट हँडचा जरूर वापर केला जातो. इथे मात्र षटक संपल्याची उद्घोषणा होती आणि षटक समाप्ती अखेरीस धावफलक 48. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर मात्र धावफलक 48. एक संधी देऊया आपण डीजे मास्टर यांना. पुन्हा ऐकूया एक मधुरमय संगीत. कमांड डीजे. तर इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नवीन गोलंदाज भाऊ याला आपण पाहताय. सांघिक चौथं षटक हाताळण्याकरिता भाऊ याची निवड केली जाते. बघूया भाऊ कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल. आणि इथे मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय शैलू याचा विचार केला गेला तर वैयक्तिक 19 धावांची खेळी करताना आपण त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. बघूया भाऊ कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल. राऊंड विकेटचा मारा असेल. इथे मात्र पहिल्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढला जातो. वाईडिश मिडविकेटच्या दिशेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तैनात त्याच्याकडनं मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिल्याच्या चेंडूवर मात्र 1 धाव अर्जित केली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर भाऊ यांना आपण पाहताय. ज्यावेळी मात्र पकडो क्या जीतो मॅच झेलला संधी. इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. चांगल्या प्रकारचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु प्रयत्नांना यश येत नाहीये. आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांची मात्र धावफलक 51. अर्धशतक मात्र झळकावले जाते धावफलकावर. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहताय भाऊ याच्याकडनं. आतापर्यंत 2 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केले जात आहेत. बघूया षटकातील तिसरा चेंडू असेल भाऊ यांचा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करताना पाहतोय आपण भाऊ यांना. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहताय साजिद. बघूया साजिद कुठल्या प्रकारची फलंदाजी करेल. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुल केला जातोय. झेलला संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र अबक दुबक आणि तिबक अंतिम क्षणी मात्र झेल सोडला जातोय आणि जीवनदान दिले जात आहे. चांगला प्रयत्न जरूर म्हणेन कारण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं म्हणजेच वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नाहीये. तर चांगला प्रयत्न जरूर केला गेला होता भाऊ यांच्याकडनं मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. 1 धाव अर्जित केली जाईल. 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा अर्जित केल्या जात आहेत. 52. यावेळी मात्र पुन्हा एकदा वाईडिश मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडूला खेळून काढला जातोय. चांगल्या प्रकारची फेकी येईल आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एकापेक्षा जास्ती काही मिळणार नाहीये. धावफलक 1च्या मदतीने मात्र 53. 4 चेंडूच्या समाप्ती अखेरीस धावफलक 53. भाऊ याचा विचार केला गेला तर आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलाय महेंद्रसिंग धोनी कॉपी स्टाईल. इथे मात्र झेलला संधी आणि इथे मात्र साजिद याची खेळी संपुष्टात येईल. कुडूस संघाला इथे मात्र एक मोठा हादरा बसतोय. साजिद मात्र तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसतोय. साजिद बॅक टू डगआउट. इथे मात्र नक्कीच मी तर म्हणेन मोठा हादरा. तर आपण जाऊया स्वागत आणि सन्मानाकडे. मोजम पटेल यांनी जर सलग 3 षटकार मारले तर हर्षद होंडो यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज मध्ये दिलं जाईल. बक्षीस तर लागलंय लीजन क्रिकेटर मोजम पटेल यांना. कित्येक स्पर्धेमध्ये लास्ट बॉल 6 धाबा ठोकलेले आहेत आणि फायनल मॅच काढलेले आहेत मोजम पटेल. यस WCA चे अध्यक्ष मुख्य मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. तत्पूर्वी आपण हर्षद होंडो स्टार क्रिकेटर यांचा सन्मान
मुख्यमंत्र्यांवर करत आहोत. अगदत बुबेरे यांच्या शुभ हस्ते डिंग डॉंग क्रिकेट क्लब आयोजित वडोली ट्रॉफी 2024 मध्ये क्रिकेट विश्वातील स्टार प्लेयर अर्षद होंडो यांचा सन्मान मायेची शाल परिधान करून पुष्प बुके देऊन सन्मानित केलं जात आहे. आपलं डिंगडॉंग वडोली क्रिकेट क्लब कडनं वडोली ट्रॉफी मध्ये अर्षद होंडो हार्दिक स्वागत. त्यानंतर इबादपूर यांना विनंती करतोय की आपण वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष महेश जाधव यांचं स्वागत आणि सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. WCA चे उपाध्यक्ष महेश जाधव साहेबांचा सन्मान होतोय. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ वाडा क्रिकेट वेलकम सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत. तदनंतर सौरभ अडकमोळ वाडा क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर यांचं स्वागत जबी भुरे डिंगडॉंग क्रिकेट क्लब सदस्य यांच्या शुभ हस्ते होतंय. सौरभ अडकमोळ आपलं हार्दिक स्वागत. वेलकम वडोली ट्रॉफी 2024. तर पुढील सन्मान द डायमंड ऑफ वाडा WCA कमिटी मेंबर महेश भोईर यांचं स्वागत आणि सन्मान केले जाते. मुख्यमंचावर अक्रम सुसे अदनान लोनबाल यांच्या शुभ हस्ते डिंगडॉंग क्रिकेट क्लब कडून सन्मानित केले जात आहे. महेश भोईर या सीझन मध्ये बाईक घेणारे स्टार आणि पहिली बाईक सुद्धा घेणारे वाडा टेनिस मध्ये स्टार आणि या सीझन मध्ये बाईक आमदार चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गट बाईक घेणारा विजेता मालिक कबीर महेश भोईर. वेलकम. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सूरज सर. तर इथे मात्र मैदानात वळूया पुन्हा एकदा. पहिल्याच चेंडूवर इथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात, फर्निचर बिघडवलं जात आहे, दांडी गोल. इथे मात्र शैलू याला परतावं लागतंय. काय गोलंदाजी होतीये, गोलंदाज कुणाल याच्याकडनं पहिल्याच चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात त्यांना यश येत आहे. नवीन फलंदाज सोयाब उर्फ अव्वा याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहेत. तर बघूया कुणाल याचा विचार केला गेला तर अंतिम षटक हाताळण्याकरिता जर क्रिकेटच्या भाषेत म्हणायचं झालं तर स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत जर म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 5 चेंडू मध्ये बघूया किती धावा उभारल्या जातील FDC कुडूस संघाकडनं. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र आल्या पावली परतावं लागेल ते म्हणजेच अव्वा याला. इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा हादरा FDC कुडूस संघाला. 2 चेंडूवर 2 मोठे हादरे बसतायत FDC कुडूस संघाला. आणि इथे मात्र अव्वा याला आपण तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहतायत. नक्कीच सोयब बॅक टू डगआउट आणि सोयब बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्याकरिता फलंदाज आपण पाहताय सोनू. तर गोलंदाज कुणाल याची मी खरोखर प्रशंसा करेन, कारण ज्या पद्धतीने मात्र धावा रोखल्या जात आहेत एक एक वेळ जर विचार केला गेला तर जवळजवळ जावेद भाबे यांना विनंती असेल की आपण कृपया सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. जावेदजी भाबे साहेब यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळी मात्र हॅट्रिकचा चेंडू, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती आणि 3 चेंडूच्या मोबदल्यात आतापर्यंत विचार केला गेला तर एकही धाव खर्च केली नाहीये. धावा पूर्णपणे कामिलजी जवरे यांना सुद्धा विनंती असेल, पाणी पुरवठा मेंबर्स वडवली यांना विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, इथे मात्र चुकीला माफी नाहीये. चेंडू मात्र निघून जाईल वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावर सीमारेषा पार येतोय षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने मात्र जर विचार केला गेला तर धाव फलक 59 ते मात्र खरपूर समाचार जरूर घेतला जातोय. 4थ्या चेंडूवर मात्र षटकार मारून संघाचा धाव फलक वाढवलं जात आहे. बघूया षटकार दिला पुढचा चेंडू असेल 5वा चेंडू हाताळण्याकरिता राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. ज्यावेळी मात्र स्विंग अँड मिस, निगाहे कहीं पे निशाना कहीं पे. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर
शरीरापासून थोडासा दूर राहतोय, इथे मात्र नक्कीच निघूनच जातोय निर्धावा करिता. आणि इथे मात्र दांडी गुल अंतिम चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात त्यांना यश येत आहे. इथे मात्र त्रिफला चित होतोय, यष्ट उद्ध्वस्त केले जात आहेत, फर्निचर बिघडवलं जात आहे. अंतिम चेंडूवर मात्र सोनू याला परतावं लागतंय. इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकाचा विचार केला गेला तर धावफलक 59 आणि तब्बल 60 धावांचं भलं मोठं असं आव्हान ठेवलं जात आहे, ते म्हणजेच अलमान या संघाला. आणि बघूया या आव्हानाचा कुठपर्यंत पाठलाग केला जाईल की त्यांना रोखण्यात यश येईल. गोलंदाज एफडीसी कुडूस संघाचे तर या पुढील नाणेफेककडे आपण बोलतोय. तर या पुढील होणारा सामना एक मोठा मुकाबला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एका बाजूला आपण पाहणार आहात कुडूस 11 आणि त्यांच्या विपेक्षामध्ये उमर 11 वडवली. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्याकरिता कॉम्बॉक्स मध्ये यायचंय, टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर यानंतर एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. तर एका बाजूला आपण पाहणार आहात उमर 11 वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारे टीम म्हणजेच कुडूस 11. तर दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्याकरिता टॉस बॉक्स मध्ये यायचे. तर या सामन्याची नाणेफेक असलम शेख कुडूस यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याची नाणेफेक केली जाईल. तर आपण पाहताय दरम्यान एक मोठी लढत प्रेक्षकांच्या भेटीला येते. कुडूस 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहणार आहात उमर 11. तर नाणेफेक केली जाते असलम शेख यांच्या शुभ हस्ते मात्र या सामन्याची नाणेफेक केली जाईल. जे आपण नाणं पाहताय अर्थात एका बाजूला खूप चांगल्या प्रकारचं असं नाणं आपण पाहताय. तर नाण्याच्या दोन बाजूला आपण पाहताय, एका बाजूला असतील अगदजी बुबेरे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय फरमानजी भुरे. तर नाणेफेक केली जाते. उमर 11 वडवलीचा कॉल असेल, फरमान भुरे आणि इथे मात्र अगदस बुबेरे पडतोय. इथे मात्र नाणेफेकीचा कौल जातोय, तो म्हणजेच कुडूस 11 संघाकडे. तर दरम्यान प्रथम नाणेफेक जिंकत असताना आपला डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलं जाईल. क्षेत्ररक्षण स्वीकारलं जात आहे. तर समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे या पंचक्रोशीत. तर नक्कीच उमर 11 नव्या दमाने मात्र खेळ करताना आपण पाहताय. तर नक्कीच किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की त्यांची टीम सुद्धा स्ट्रॉंग टीम आहे. धन्यवाद. तर पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा असतील. तर नाणेफेक हरल्यानंतर आपण बोलतोय उमर 11 वडोली संघाच्या कर्णधाराकडे. तर आपण नाणेफेक हरलाय, फलंदाजी आपल्या वाट्याला येते. तर फलंदाजी करत असताना आपण किती धावांपर्यंत मजल माराल? आम्हाला 60-70 प्लस करायला लागेल, कारण कुरुस संघाची जी फलंदाजी आहे, हुंडो, महेश भोईर, हे सौरभ आरकमोल, हे फार नावाजलेले फलंदाज आहे आणि आम्ही जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न करायचा. तर या ठिकाणी खेळताना तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन आणि नियोजन याच्याविषयी जर म्हणायचं झालं तर काय म्हणाल? खूपच चांगला आयोजन केला आहे. अगदास बुबेरे, फरमान बुरे. ग्राउंड 2 वर्ष अगोदर मी इथे प्रॅक्टिस करायचो आणि आता ग्राउंड बघायला एकदम सुंदर आणि छान वाटतंय.
धन्यवाद. तर दोन्ही संघाने शुभेच्छा असतील. वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स कडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या स्पर्धेसाठी आकर्षक चषकाचे दाते आमचे परममित्र कैफी लोणबाल यांचे तेजस्वी सुपुत्र बिग बॉय नूर मोहम्मद लोणबाल यांचं आगमन झालेलं आहे. नूर मोहम्मद लोणबाल से दरख्वास्त है कि वो मंच पर पधारे. नूर मोहम्मद लोणबाल, नूर मोहम्मद लोणबाल, इनसे गुजारिश है, उनके दरख्वास्त है कि जहां कहीं वो नूर मोहम्मद लोणबाल को स्टेज पर ले आइए. तर एक जानदार शानदार आवाज ऐकला स्वप्नील जाधव होम ग्राउंडच्या समोर बोलताना. बॅकफुटला जातात आणि जोरात तडाखा आणला जातोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि स्पर्धेमधला सर्वात धोकादायक फलंदाज असलेला दीपेश घोलप हा काय साधा सुद्धा खेळाडू नाहीये. याचा झेल नजरअंदाज केल्यानंतर सामन्याचा निर्णय काय असेल हे मी सांगण्या अगोदर त्याचे दुष्परिणाम काय होतील ते भोगायला आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने तयार राहायचं आहे. कारण दीपेश घोलप हा एक आपल्या वाडा पालघर जिल्ह्यातला असा एक खेळाडू आहे. ही कॅन डिस्ट्रॉइड एनी काइंड ऑफ अटॅक. उमर 11 संघाने जर कुडूस 11 संघाविरुद्ध विजय मिळवला कोणाकडनं 500 रुपये, दिलीप वाघ यांच्याकडनं 500 रुपये. दैट्स अ बिग ब्लो. बड़ी मछली जाल में अव्वा की हो गई हव्वा. आणि सगळे प्रेक्षक म्हणतात वा 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 वा. That's a magic delivery. वाडा तालुक्यातल्या टेनिस क्रिकेट मधल्या प्रत्येक गोलंदाजाला ज्या फलंदाजाला बाद करण्याचं एक ध्येय असतं, जे एक स्वप्न असतं, एक ख्वाब रहता है. आज वो ख्वाब पूरा हो गया अव्वा का. अव्वाने दीपेश घोलप सारख्या फलंदाजाला तंबूच्या आसराला धाडलेला आहे. त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम त्यांच्या संघाचं मनोधैर्य वाढलेलं असेल, मनोबल वाढलेलं असेल. नवसंजीवनी, नवबळ, नवी प्रेरणा, नवी उर्मी, नवी तेज, नवी दिशा. कारण दीपेश घोलप हा एक असा फलंदाज आहे की कुठल्याही क्षणी तो सामना आपल्या बाजूला झुकून देऊ शकतो, कुठल्याही क्षणी विपक्षाच्या तोंडून सामना हिसकावून घेऊ शकतोय. पुढचा चेंडू अव्वा, राईट आर्म अव्वा. यावेळेला वेगवान मारा यष्टी रक्षकाला गुंगारा देतो. गचाळ, ढिसाळ, दळभद्र असं क्षेत्ररक्षण आणि त्या खेळाडूला कुठे लपवावं, इसको कहा छुपाने का. खेळाडूंसाठी, संघासाठी, एफडीसी कुडूसाठी डोकेदुखी ठरलेला खेळाडू. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 4 बाद झालेला फलंदाज. म्हणजे ज्याच्या अवतीभोवती अलमानचं क्रिकेट घोटमळतंय तो दीपेश घोलप स्वस्तामध्ये अगदी बाद झालाय. बघूया काय होतंय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट अव्वा यांचा. यावेळेला मात्र चेंडू खाली राहतोय. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतोय, जातोय मिड ऑन कडे. निर्धाव असा चेंडू, एकही धाव घेत नाही. बघा दीपेश घोलप बाद झाल्यानंतर त्याचा काय दुष्परिणाम, इम्पॅक्ट त्यांच्या संघाच्या मनोधैर्यावर काय होतोय बघा. 62 धावांचा हिमालय पार करताना डावाच्या सुरुवातीलाच ब्रेक थ्रू मिळवून दिला अव्वाने अलमानच्या आक्रमणातली हव्वा काढून टाकलेली आहे. मी तर म्हणेन की आता सुरुवातीला प्रिडिक्शन नाही करणार मी, परंतु एक सांगेन की सध्या तरी सामन्यावर सिकंदच्या एफडीसी संघाने कसलेला आहे. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा ऑनरॉयचा जोरकस फटका चेंडू येतो सीमा रेषेकडे. 1 रन पळून काढले, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांची. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना दीपेश घोलपला मात्र तंबूमध्ये धाडलंय फक्त 2 धावांवर.
पंच अजिबात वेळेचा अपव्यय करू देऊ नका. कुठल्याही संघाला षटक संपल्या तर 11च्या 11 खेळाडू का जमतायत? फक्त कर्णधार असेल त्याने सूत्र हलवावी. कर्णधार याच्यासाठी नेमलेला असतो. 11च्या 11 खेळाडू कर्णधार नसू शकतात. पंचांनी वॉर्निंग द्या त्यांना. असलम शेख इथे आमच्या बाजूला बसलेले समालोचन कक्षामध्ये एक जमाना त्यांच्या फलंदाजीने गाजवलेला होता. आमच्या शिकारी क्रिकेट आमच्या कडक तालमीमध्ये अगदी आमच्या तालमीत म्हणजे लष्करी तालमीत तयार झालेला खेळाडू. नवीन गोलंदाज कोण येतोय? सोनू. सोनू याचे ज्येष्ठ बंधू इथे बसलेले. त्यांची छाती लगेच सोनूच्या हातात बॉल दिल्यावर छाती अशा अभिमानाने फुललेली. शीना चौडा हा स्टाईल मेकर मुन्नाबाई यांचे सर्वात छोटे सुपुत्र. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला मात्र थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. एका धावेपेक्षा जास्त मिळत. दीपेश गोलब बाद झाल्यानंतर आलमानचा संघ बॅकफुटला. हे गेले अनेक वर्ष मी पाहत आलेला आहे की दीपेश गोलब बाद झालाय आणि आलमानचा संघाने उभारी घेतली असं मला फार क्वचित पाहायला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा सोनू. या षटकातला दुसरा चेंडू मार्गस्थ करतोय. पंचांच्या डावीकडनं म्हणजे राईट आर्म ऑफ द विकेट क्रीज मध्ये येतोय. चेंडू सोडतो आणि चेंडूला टोलवला जातंय. सोनूवर कातिलाना हमला. सोनूवर जबरदस्त हादरा आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 12 बाद झालेला फलंदाज दीपेश गोलब. विशालचा विशाल षटकार. षटकार मारल्याबरोबर 11च्या 11 खेळाडूंनी सोनूला टोचलंय, चावून खाल्लंय. काय पान येईल ना? पान खाये सही आम्हाला येईल. शोएब बाबे यांचं पान आपल्यासाठी स्पेशल आहे. शोएब बाबे पान फेक भेजिये. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट सोनू यांचा. पुन्हा एकदा सोनूला उडवले. दे दनादन जॉन जानी जनार्दन. सोनू की कमर तोड़ डाली है. जबरदस्त धुआंधार फलंदाजी. ठोसा ठोसा जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया. धाव संख्या झडपाट्याने 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. दीपेश गोलब बाद झाल्यानंतर पहिल्यांदा असं वाटतंय की हाबी व्हायला बघतोय आलमानचा संघ. चांगली फलंदाजी करतोय विशाल. विशाल विशाल स्कोर असताना सुद्धा विशाल फलंदाजी करतोय. लांब लांब दूरवर षटकार मारतोय आणि सोनू यांना बॅकफुटला ढकलतोय. 2 षटकार मारल्याबरोबर सोनीलची मानसिकता बदललेली आहे. सोनूला असं झालंय काय करू न कसं काय राहू. चल बिचल झालेलं आहे. कावरा बावरा घाबरा घोबरा झालेला आहे. पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन मारला जातो. 1 रन पण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतात की काय बघा. बघा गचाल ढिसाल दळबद्री क्षेत्ररक्षण. षटकार मारलं. एफडीसी कुडू संघाची सुद्धा मानसिकता बदललेली आहे. 4 चेंडू टाकून झालेत आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते बरोबर 20 वर. आणि अशा प्रकारची फलंदाजी करावीच लागेल. सोनू सारख्या गोलंदाजावर हल्ला चढून आपलं मनोबल वाढवावं लागेल. आणि पुन्हा एकदा उडवलंय. झेल उडतोय की काय बघूया. आणि झेल उडतोय आणि सोनूने मात्र चांगला बदला घेतलेला आहे. कमबॅक केलेला आहे. चांगलं कमबॅक केलेलं आहे. 20 धावेवर दुसरा गडी बाद होतोय. 2 बाद 20. विशाल बाद होतोय. धावात तेवढ्या होत्या. मारायचा सपाटा लावला होता परंतु आक्रमण आणि बचाव दोघींचा मिश्रण ठेवावंच लागेल. दे दनादन जॉन जानी जनार्दन प्रत्येक चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला तर संघाला पुन्हा बॅकफुटला जावं लागतंय. या नको घेऊ पण. दोन षटकार मारल्याबरोबर सोनूचे मोठे बंधू होते पटकन असे टेन्शन मध्ये आले. तिसरा विकेट घेतल्यावर परत छाती फुगली. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे कुणाल.
बाबूला मात्र बाबूला काय म्हणतायत, पुढं नको येऊ. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. वा, सुरेख चेंडू वन्स अगेन, स्विंग अँड मिस. 2 षटकार खाल्ल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलेलं. पुढील 3 चेंडू मात्र संयमित मारा सोनू यांच्याकडनं. आता कुडूसमध्ये किती संघ झाले तरी यूपी, एमपी, बिहार, झारखंडचे खेळाडू असणारे प्रत्येक टीम मध्ये 2-2, 4-4. काही दिवसांनी कुडूस मधले स्थानिक खेळाडू एक पण दिसणार नाही. हा, मग सत्य सांगतोय ना. नाही, खेळावं आता. कुडूस एवढं मोठं झालंय. कुडूस म्हणजे आमचा एक मिनी इंडिया झालेला आहे. भारतातल्या वेगवेगळ्या जेवढी राज्य आहेत त्या राज्यातले, प्रत्येक राज्यातले कमीत कमी 50 लोक तरी कुडूसमध्ये आहेत. मी तर सांगतो 4 काहीच नाही. कुडूची लोकसंख्या पाहिली ना तर जितके वार्ड आहेत त्या वार्डामधून किमान 2-2 संघ झाले तरी कुडूसमध्ये 30 संघ पाहिजेत. एवढं कुडूस महानगर झालेलं आहे. आणि जेवढे संघ होतील तेवढे ऑप्शन तयार होतील. चांगले चांगले गोलंदाज, फलंदाज निवड समितीला पर्याय तयार राहतील. त्याच्या 30 संघांमधनं 15 संघांमधनं जर खेळाडू निवडायचे झाले तर प्लेंटी ऑफ प्लेयर्स विल बी अवेलेबल. कारण गावून गावी ज्या प्रीमियर लीग झाल्या ना त्याच्यामुळे गावचं क्रिकेट जे मजबूत झालं त्याला कारण प्रीमियर लीग. कुडूसची प्रीमियर लीग झालीच पाहिजे. किती वर्षाची आमची मागणी आहे, परंतु त्याला काही यश येत नाहीये. बघूया, पहिलं षटक तर दुसरं षटक झाले. तिसरं षटक मार्गस्थ करतो पुन्हा एकदा शोएब, ज्याला क्रिकेट जगतामध्ये अव्वा म्हणतात. अव्वा. बघूया बाबू आणि अव्वा यांच्यामधील जुगलबंदी. बाबूला बऱ्याच वेळानंतर आता फलंदाजीची संधी मिळालेली आहे. धाव संख्या झालेली 20 आणि जिंकण्यासाठी अजूनही जवळजवळ किती 40 धावा पाहिजेत का? 42 धावा. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड. चेंडू आपटून टाकला जातो. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांवर जायच्या ऐवजी फलंदाजाच्या छातीवर जाऊन आदळतोय. बाबूला मात्र पूर्णपणे पॅक केलेला आहे. बाबूच्या फलंदाजीला लगाम लावलेला आहे. बाबूचं स्वातंत्र्य हिरावून घेतलेलं आहे. बाबूच्या पायामध्ये मनमन बेड्या टाकलेल्या आहेत. असं वाटतंय की बाबूच्या पायाला खाली बुटांना फेविकोल लावलंय की काय. बघा, पुन्हा एकदा अव्वा. 20 ते 25 यार्डचा त्याचा लंबा बॉलिंग बाद. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र जोरकस फटका मारला जातो. 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. चांगली चेंडूफेक. एका धावेने धाव संख्या 21. असं वाटलं होतं 2 षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं प्रेक्षकांना की सामन्यामध्ये रंगत येईल, चुरस येईल. शेवटच्या षटकापर्यंत चेंडू जाईल, पुन्हा एकदा कमबॅक करेल. परंतु 2 षटकारानंतर मात्र पुन्हा एकदा अलमानच्या संघाला बॅकफुटला ढकललंय. अलमानच्या संघाला डोकं वर काढावं लागेल. खराब चेंडूना सीमा रेसे पलीकडे भिरकावून द्यावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. आपटून टाकलेला चेंडू. यावेळेला चेंडूला मारला जातोय. स्वतः गोलंदाज अव्वा येतोय आणि या डावातला तिसरा गडी बाद करतोय. बाद होतोय तो कुणाल की बाबू. कुणाल आल्या मागले शून्यावर परत जातोय. धावसंख्या जण 3 बाद 21. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज. मी तर म्हणेन आता सामन्यावर पूर्णपणे सिकंजा कसलेला आहे. वर्चस्व निर्माण केलेलं आहे. राईट नाव एफडीसी कुडूस इज ऑन ड्रायव्हर सीट. आंब्याच्या पानाला लागून आंब्याच्या झाडावरून चेंडू गेला षटकार. आंब्याच्या झाडाला आंब्याच्या पानाला लागून चेंडू खाली पडला आणि गेला खाली चौकार. तरी पण चौकार. परंतु आंब्याच्या झाडाला पानाला लागून जर खेळाडूने झेल घेतला क्षेत्ररक्षकांनी तर फलंदाज बाद नाही. हा, मग तसा निर्णयच घेतलेला आहे कमिटीने. पुढचा चेंडू अव्वा राईट आर्म राऊंड विकेट खेळण्यासाठी सज्ज होतोय. वाईड यॉर्कर. फलंदाजाला गुंगारा दिलाय. फलंदाज फक्त बघत राहतोय. मला वाटते यष्टीरक्षक जखमी होतोय का. लागलंय त्याला कुठेतरी.
पाहता पाहता या षटकातले 4 चेंडू मार्गस्थ झालेत, फक्त एकच धाव दिलेले आणि कंप्लीट बॅकफुटला जराही डोकं वर काढण्याची संधी दीपेश गोलपच्या अलमान संघाला दिलेली नाहीये. अव्वा पुन्हा एकदा भरधाव वेगाने सुसाट बेफाम गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडूला मारलं जातंय, चेंडू जातोय दणदण करीत वायडिश मिड विकेट वरनं सावकार. धाव संख्या 25. कठड्यावर जी मुलं बसलेली आहेत त्यांना विनंती आयोजकांच्या वतीने की बाबांनो कठड्यावर बसू नका. आपण खाली पडला तर जीवाला गंभीर दुखापत होऊ शकतो, कायमचं अपंगत्व येऊ शकतं. मामू बच्चे लोक बघावं असे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला वेगवान मारा, चांगलं सफाई जात असं यष्टी रक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. अरबाज यांच्याकडनं षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 3 बाद 25 जिंकण्यासाठी अजूनही जवळजवळ 37 धावांची गरज. गोलंदाज साजिद. साजिद आणि बाबू यांच्यामधली जुगलबंदी. चेंडू शिल्लक राहतात ते 12 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे त्या 37. साजिद 12 चेंडू 37 धावा. साजिद राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू पंचांच्या समांतर धाव अवांतर, धाव संख्या 26. 12 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. यावेळेला पुन्हा एकदा वेगवान मारा, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सामन्यामधली रंगत, सामन्यामधली चुरस, सामन्यामधला उत्कंठावर्धकपणा संपलेला. एकतर्फी मॅच कंटाळवाना, नीरस, कंटाळा आणणारा, झोप आणणारा, वीट आणणारा खेळ. बरेचसे खेळाडू विटले त्या सामना पाहून आणि बरेचसे प्रेक्षक आता घरी जातात झोपण्यासाठी. राईट आर्म राऊंड विकेट. पायात टाकलेला चेंडू वेगवान मारा केला जातो. फलंदाजा कळत नाही काय करावं, कुठे चेंडू मारावा. अंगाला चेंडू लागतोय. लेग बाईकच्या रूपाने 1 धाव मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 27 वर. बॅट आहे काय? ओके. रखरखत्या उन्हामध्ये क्रिकेट खेळणे जसं आता उन्हाळा पुढे होत जाईल तसं खेळाडूंना खेळणं अशक्य होईल. याच्यावर सर्वोत्तम उपाय डे नाईट मॅचेस. आणि डे नाईट मॅचेस आपल्या ग्रामीण भागातल्या आयोजकांना परवडणाऱ्या नसतात. चेंडूला पुल केलं जातंय, झेल उडतोय आणि ते फलंदाज बाद होतोय. मौजम पटेल यांच्याकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. गडी बाद होतोय. कैलास जाधव इथं येत एक ज्येष्ठ लिपिक, ग्रामपंचायत वडवली. या स्पर्धेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. वाईट होता ना.
नवीन फलंदाज कोण आलाय? रोहित. आउट कोण झाला? आउट कोण झाला? आउट जयेश. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन ड्राईव्हचा जोरकस फटका पाहायला मिळतो. 1 रन पळून काढली जाते. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली 28 वर. सामन्याची एक प्रकारची औपचारिकता. कंटाळवाना, नीरस, वीट आणणारा, उभं आणणारा, झोपायला भाग पाडणारा प्रेक्षकांना असा नीरस सामन्यामध्ये जराही चुरस नाहीये. पान शोएब बाबे यांना विनंती आहे की खरं पानाची गरज आहे कोणाला? समालोचकांना. रजा बुरे पेट पूजा करून येत आहेत. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. धाव संख्या जाऊन पोहोचली 29 वर. अरे रजा ये हैंडल करेगा क्या? 10 मिनट तक मैं खाना खाता रहता हूँ. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चांगला टोला मारला जातो आणि चेंडू थोपवणं आवश्यक आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटाच्या दोरावर ताकद और नजाकत पाहायला मिळाली. चेंडू जातोय दणदण करीत सीमारेषे पार. धाव संख्या 33. शेवटचा चेंडू. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. साजिद. कैफात लोणबाल जिथे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने या क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. कैफात लोणबाल. पुन्हा एकदा साजिद राईट आर्म राऊंड द विकेट. चौथ्या षटकातला अंतिम चेंडू मार्गस्थ करतोय. खेळण्यासाठी सज्ज होतोय तो बाबू. चेंडू पडतोय. आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा जोरकस टोला. पुलचा फटका पाहायला मिळतोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण. 2 धावा पळून काढल्या जात आहेत. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 35 वर. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. षटक संपलं. शेवटचे 6 चेंडू आणि 25 धावा. 27 धावा. 35 झाल्यात. अजूनही 27 धावांची गरज. 6 चेंडू आणि 27 धावा. कैफात लोणबाल यांचं आगमन झालेलं आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. चिकना चाट व्यक्तिमत्व. मुबस्सिर भाबे यांचा सत्कार केला जातोय. मुबस्सिर लोणबाल यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते कैफात लोणबाल यांना यथोचित मान सन्मानित करावं. बॉलर कोण आहे? शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? मुबस्सिर लोणबाल यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मुबस्सिर भाबे यांना विनंती आहे की त्यांनी कैफात लोणबाल यांना सन्मानित करावं. कोण आहे? बॉलर कोण आहे? कॅमेरा समोर आहे. समोर जाना. ए बॉलर कोण आहे? बॉलर रजत. पुढचा चेंडू. रजत. पहिला चेंडू. पंचांच्या समांतर धावा अंतर. धाव संख्या एकीने पुढे सरकते. जाऊन पोहोचते 36. अजूनही 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावा. राईट आर्म राऊंड. पुलचा फटका मारला जातो. 1 रन पळून काढली ते. दुसरी धाव घेतायत की काय बघूया. 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली ती 38 वर. 5 चेंडू 24 धावा.
राईट आर्म राऊंड जोरकस मारला जातोय, पकडो क्या जीतो मॅच. आणि साजिदची आजकाल क्षेत्ररक्षण फार चांगलं झालेलं आहे. काही वर्षापूर्वी आम्ही त्याला पाहायचो की साजिदकडे झेल आला म्हणजे आम्हाला समजायचं का याच्या हातामधनं हाताला बगदाडं पडलेली आहेत आणि चेंडू खाली जाईल. पण तो त्याच्यावर त्याने काय प्लास्टिक सर्जरी केली का काय ऑपरेशन केलं हाताचं काय मला माहित नाही, पण तो आता मात्र आजकाल त्याच्या हातातनं झेल सुटत नाहीये. कोणीतरी प्रेक्षक म्हणतो का अभी क्षेत्ररक्षण फील्डिंग के वक्त वो अपने हाथ को बार बार फेविकोल लगाता है. पे कोई तो भी देख ना, मैं तब तक खाना 10-15 मिनट कोई भी अरेंज कर. इसके बाद करील का तो सुन लो ये जाऊन ये ना 5 मिनिटं थांबतो का 5 मिनिटं थांब ना, लगेच खाऊन घेतो. एवढी वेळ समोर रजत चांगली गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज कोण आलेला आहे? ओमकार. नवीन फलंदाज ओमकार. 1 रन पडून काढली जाते. ओमकारकडनं 1 रन पडून काढली जाते. बघा डिरेक्ट हिट पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 39 वर. सामन्यातली चुरस, सामन्यातली रंगत, सामन्यातली उत्कंठा वर्ता, उत्सुकता मात्र आता संपलेली एकतर्फी कंटाळवाना सामना. राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. आणि इथे मात्र फलंदाज आले बाद होतोय. कोण बाद झालाय? बाबू बाद होतोय. धाव संख्या जाऊन पोचली ती 39. या षटकातले अजूनही मला वाटतं शेवटचा किती 4 चेंडू टाकून झाले. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज कोण येतोय मैदानात? अल्पेश. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस जे 50,000 रुपये रोख आहे त्याचे दाता आहेत तसौफ असलम भुरे, उपसरपंच वडवली. आणि आकर्षक चषक आहे जो प्रथम क्रमांकाचा त्याचे दाते आहेत नूर मोहम्मद कैफी लोनबाल. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये रोख. दाते आहेत अदनान भाबे, महापोली उद्योजक. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र फटका मारला जातोय. चेंडू येतोय साईड स्क्रीनच्या दिशेने. एका धावेपेक्षा जास्त मिळणं अशक्य आहे. धाव संख्या 40 वर. आकर्षक चषक आहे. दाते आहेत नूर मोहम्मद कैफी लोनबाल. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000 रुपये. दाते आहेत उमेश सोनावणे. आणि आकर्षक चषक दाते आहेत नूर मोहम्मद कैफी लोनबाल. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे 10,000 रुपये रोख. यावेळेला मात्र चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो. षटक संपल्याची उद्घोषणा आणि सामनाही संपलाय. आणि तब्बल जवळजवळ 21 धावांनी हा सामना घशात घातला आहे. तो एफडीसी कुडू संघाने या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. पंकज. हॅलो. पंकज या सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. नूर मोहम्मद कैफी लोनबाल यांना विनंती आहे. मी आयोजकांना सांगेन की नूर मोहम्मद लोनबाल हे जिथे असतील तिथे त्यांना सन्मानाने घेऊन यायचं आहे. चिराग